अखेरच्या क्षणापर्यंत ताणून धरल्यानंतर बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. दोन्ही राष्ट्रवादीसह फडणवीसांकडून मनधरणी. सुनेत्र पवारांसह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल. 7 उमेदवार रिंगणात. महायुतीकडून अक्षय कर्डिले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मुकाटे रिंगणात. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील शोषित कांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. धर्मांतराचे जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचे उघड. कंपनीची एचआर ताब्यात. कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. युद्धविरामानंतर आजपासून इस्लामाबादेत इराण अमेरिका चर्चेची फेरी. व्हान्स, शहबाज शरीफ यांचा सहभाग. कायमस्वरूपी तोडगा निघणार का याकडे लक्ष. आसामच्या निवडणुकीत 85% तर केरळमध्ये 77% मतदानाची नोंद. पुदुच्चेरीमध्ये 89% मतदारांनी बचावला हक्क. वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला रवी शास्त्रींचं नाव तर एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई आणि डायना एडलजींच्या सन्मानार्थ प्रवेशद्वाराचं नामकरण. दिग्गजांच्या उपस्थितीत शाही सोहळा. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौचा सुपर विजय. 182 धावांच्या लक्ष्याचा 3 गडी राखून केला यशस्वी पाठलाग. मुकुल चौधरीची 54 धावांची निर्णायक खेळी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून. मुंबईची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गारगाई धरणाच्या प्रकल्पाला मुंबई महापालिकेत बहुमतानं मंजुरी देण्यात आली आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातल्या ओगदे गावात गारगाई नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. सध्या मुंबईला 7 जलाशयांमधून मिळून 3,850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. गारगाई धरणामुळे मुंबईला 400 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होणार आहे. पण विविध परवानग्या आणि इतर काही समस्यांमुळे हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. पण विविध वाद आणि आक्षेपांच्या पार्श्वभूमीवरही गारगाई प्रकल्पाला मुंबई महापालिकेच्या सभागृहात आज बहुमतानं मंजुरी मिळाली आहे. मुंबई महापालिकेचा 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आलाय. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा अर्थसंकल्प मांडताना कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांचा विस्तार करण्याची गरज अधोरेखित केली आहे. या अर्थसंकल्पात आरोग्यासह पर्यावरण क्षेत्रावरही विशेष भर देण्यात आलाय. टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर कर्करोगाच्या उपचारांसाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याची सूचना या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसंच मुंबईतील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आलाय. मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 80,952 कोटी आणि 56 लाख रुपयांचा असून सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नवीन प्रकल्पांवर काही प्रमाणात मर्यादा येत असल्याची कबुली या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रो 3 ॲक्वा लाईननं प्रवाशांना मोठा दिलासा देत विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीचे पास जाहीर केलेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना 45 आणि 60 ट्रिप पासवर थेट 25% सवलत मिळणार असून यामुळे त्यांच्या प्रवास खर्चात मोठी बचत होणार. तर पर्यटकांसाठी 1 आणि 3 दिवसांचे अमर्यादित प्रवासाचे पासही उपलब्ध करून देण्यात आलेत. दिव्यांग आणि नियमित प्रवाशांसाठी या सवलतींचा लाभ मिळणार असून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या माध्यमातून प्रवास अधिकच सुलभ होणार आहे. ठाणे ते भिवंडी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालंय. परंतु भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रोचा मार्ग हा भुयारी असणार का हे अजून निश्चित झालेलं नाहीये. अशातच ठाणे ते भिवंडी दरम्यानचं काम डिसेंबर 2026 पर्यंत होऊ शकतं आणि त्यामुळे जानेवारी 2027 पर्यंत ठाणे ते भिवंडी मेट्रो सुरू होऊ शकते, असा अंदाज आमदार महेश चौगुले यांनी व्यक्त केलाय. भिवंडी शहरात MMRDAच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसह शहरातील वाहतूक नियोजनासंदर्भात पालिका मुख्यालयात महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका MMRDA आणि मेट्रो अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली आहे. यावेळी आमदार महेश चौगुले, आयुक्त अनमोल सागर उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. मेट्रोची पाहणी यासाठी केलेली, आज त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना महापौर साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी आज बोलवलेलं. आज त्यांच्याबरोबर मीटिंग होती
आपला वारंवार विषय येतो का मेट्रो कधी सुरू होणार आहे, तो एक विषय होता. का किती काम झालं आहे, किती नाही झालं, त्याच्यावर चर्चा झाली. त्यांचं किती टक्के काम झालं त्यांनी पण सांगितलं. पण त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली का आता येणाऱ्या ह्या लास्टच्या डिसेंबर 2027पर्यंत 26पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे आणि मेट्रो सुरू होणार आहे. जमीन मालकांना पैसे न देता निव्वळ दहशत दाखवून जमिनी बळकावणाऱ्या आणि त्यावर अनधिकृत चाळी बनवणाऱ्या दारा आणि रंधा या दोन कुविख्यात गुंड भावांवर मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 4 गुन्हा दाखल केलाय. या दोघांपैकी रंधाला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यामुळे अनधिकृत चाळी माफियांचे धागेदोरे प्रशासन आणि बड्या धेंडांपर्यंत कसे पोहोचलेत याचा आता उलगडा होणार आहे. यामुळे काही बड्या नावांचा पर्दाफाशही होण्याची शक्यता आहे. अरविंद अलगू सिंह उर्फ दारा आणि सुरेंद्र प्रताप सिंह उर्फ रंधा अशी या प्रकल्पातल्या मुख्य आरोपींची नावं आहेत. राजावलीमध्ये अनाधिकृत बांधकाम दारा रंधाने जबरदस्ती चाली बनवलेल्या आहेत. ते महसूल खात्याची जागा होती, वन खात्याची जागा होती, प्रायव्हेट जागा होती, नवीन शर्तीच्या जागा होत्या. अशा जागेवर यांनी अनाधिकृत चाली बनवल्या आणि त्या चालीवर दहशत यांनी माजवलेली. आणि या अधिकाऱ्यांनी जर सखोल चौकशी केली तर तिकडे भरपूर मोठं गबाड निघेल. वाळीव पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरेंद्र शरीफ उर्फ रंधा आणि त्याचा भाऊ दारा यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी वाळीव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचं युनिट 4 हे करत आहे. यामध्ये आरोपी सुरेंद्र शरीफ उर्फ रंधा याला अटक करण्यात आलेली असून त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. राज्यभरातील 11वीला प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून अर्जाचा पहिला भाग ऑनलाईन भरता येईल, तर अर्जाचा दुसरा भाग 10वीच्या निकालानंतर उपलब्ध होईल, असं शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केलं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात लवकरच बिबट सफारी सुरू होणार आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. बांबूच्या शेतीचं सुरक्षित कंपाऊंड तयार करून पकडलेल्या बिबट्यांना त्या ठिकाणी सोडण्यात येईल. टायगर सफारीच्या धर्तीवर नागरिकांना आता बिबट सफारीचाही अनुभव घेता येईल. वन विभागाच्या या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बिबट सफारी करायची, म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या उपनगरामध्ये नॅशनल पार्कला ऑलरेडी सफारी, म्हणजे नॅशनल पार्क हा मोठा आहे. आणि त्याचबरोबर तिथून म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रामध्येचा प्रत्येक जिल्ह्यात एक बिबट सफारी करायची. राज्यभरात एसटी प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलतीचे पास वितरण करण्यास सुरुवात झाली असून परिवहन मंत्री ज्या ठाण्यात वास्तव्यास आहेत त्याच ठाण्यातील खोपट बस डेपोमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. त्याचप्रमाणे खोपट एसटी डेपोमध्ये परिवहन मंत्र्यांनी स्वतः दौरा करून तेथील शौचालयाची अवस्था दयनीय असून महिलांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय. दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालयाचं काल उद्घाटन झालंय. वीर योद्धा छत्रपती श्री शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीच्या वतीनं कुतुब इन्स्टिट्यूशनल एरियामध्ये उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला खासदार रामवीर सिंह बिधुडी, समितीचे अध्यक्ष विजय नवल पाटील तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. या संग्रहालयामुळे शिवचरित्र अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचणार आहे. शिवाजी महाराज महाराष्ट्र तक सीमित नहीं है, ये भारतीयों का दैवत है और इसलिए आपने अच्छा काम किया है कि वो इतिहास उत्तर भारत के भी युवा पीढ़ियों को, लोगों को ठीक प्रकार से समझाने के लिए टेक्नोलॉजी का उपयोग करके एक म्यूज़ियम बनाया. मुझे बहुत खुशी हुई, बहुत अच्छा म्यूज़ियम आपने बनाया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या वादग्रस्त गाण्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यात आलाय. कुणाल कामरा विरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाला होता, त्यावर काल सुनावणी पार पडली आहे. कॉमेडी करणं हा आपला व्यवसाय असून कोणतीही चूक केलेली नाही असं कुणाल कामरानं सुनावणीवेळी म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी या पुढच्या 10 ते 12 दिवसात सुषमा अंधारेंचा जबाबही नोंदवला जाणार असल्याची माहिती हक्कभंग समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली आहे.
2 ते 3 वेळा कुमार कामरा यांची हिअरिंग झाली. आज दरेकरांची आणि कामरांची समोरासमोर साक्ष नोंदवली गेली. ज्या साक्षीमध्ये दरेकरांनी केलेले आरोप हे त्यांच्यासमोर वाचले गेले आणि दरेकरांनी देखील ते वाचून दाखवले. तसेच काही प्रश्न समिती अध्यक्ष म्हणून मी कुणाल कामरांना विचारले, पण त्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं की मी चूक केलेलीच नाही आहे. त्यामुळे आजची त्यांची साक्ष नोंदणी पूर्ण झालेली आहे. येणाऱ्या 10 ते 12 दिवसात सुषमा अंधारेजींची पण साक्ष नोंदवली जाईल प्रवीण दरेकरांच्या समोर आणि त्यानंतर लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय समिती घेईल. बंधू अशोक खरातला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दाखल असलेल्या 3ऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झालाय आणि या संदर्भात सध्या तपास सुरू आहे. त्यानुसार काल न्यायालयात सुनावणी पार पडली आहे आणि खरातला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जो अक्यूज है उसको पूरा पहला जो ऑफेंस है जिसमें उसको ट्रांसफ़र करके लिया था, तो पहले ऑफेंस में पूरा 15 डेज़ का उसको पुलिस कस्टडी मिला है. आज उसका पुलिस कस्टडी ख़त्म होने के बाद उसका मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड हुआ है और जो सेकंड ऑफेंस है, दूसरा जो ऑफेंस है CR, तो उसमें उसको ट्रांसफ़र करके दिया है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने, तो उसको कल पुलिस कस्टडी के लिए प्रोड्यूस किया जाएगा. अब ये सेंसिटिव मैटर है और रिलेटेड टू वुमेन है, वुमेन अट्रॉसिटी है, तो उसके बारे में हम लोग ज़्यादा कुछ बता नहीं सकते बिकॉज इन्वेस्टिगेशन शुरू है. अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. 2022 मध्ये साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या आत्महत्येनंतर त्याच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीत बंधू अशोक खरातच्या त्रासानं मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. मात्र या सर्व घटनेचे चार्जशीट न्यायालयात दाखल होताना फिर्यादीत असणारे बंधू खरातचं नाव त्यातून वगळण्यात आलं होतं. आता खरातचे कारनामे समोर आल्यानंतर मयत विलास दिवटे यांच्या भावानं पुन्हा एकदा पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केलाय. या घटनेची फेर चौकशी करण्याची मागणी तरी केली आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं शिर्डी पोलिसांनी तत्काळ न्यायालयात अभिप्राय सादर केलाय. राहता न्यायालयात झालेल्या सुनावणीत या सर्व प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि त्यामुळे बंधू खरातचा या आत्महत्येमध्ये काही हात होता का हे आता समोर येईल. दरम्यान या गुन्ह्यात बंधू खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात देखील सहआरोपी आहे. मात्र कल्पना खरात अद्याप फरार असून तिनं राहता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. कसा त्याला कामावरून काढून टाकील, तुला इथं राहू देणार नाही, तुझ्या जीवाला म्हणजे तुझ्या याचं बरं वाईट करीन, अशा पद्धतीने त्याला धमक्या द्यायच्या. मग त्यानुसार परंतु ते एवढं काही असून सुद्धा त्याला त्या चार्जशीटमध्ये त्याचं नाव घेतलं गेलं नाही. जे मयताचे भाऊ आहेत त्यांनी फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आणि ती फिर्याद आज तारीख असताना न्यायालयाने ती फिर्याद बोलून घेऊन ती स्वतः वाचलेली आहे. त्यानुसार याच्यामध्ये 100% याच्यामध्ये पुन्हा गुन्हा दाखल होऊन पुरवणी चार्जशीट पुढे येईलच. अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलीस नोटीस पाठवणार आहेत. समता पतसंस्थेने प्रतिभा चाकणकरांची त्यांच्या मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या 4 खात्यांवर 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. या संदर्भात पोलीस चौकशी करणार आहेत. समता पतसंस्थेत बंधू अशोक खरात नॉमिनी असलेली 100 खाती तर सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेली 32 खाती आहेत. नाशिकमधल्या नामांकित कंपनीमधील तरुणींचं लैंगिक शोषण करण्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नामांकित कंपनीत धर्मांतराचं रॅकेट सक्रिय असल्याचे पोलीस तपासात समोर आलंय. रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यात अडकवलं जात होतं. एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. मुली न मिळाल्यानं तरुणानं काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर त्या तरुणाला धर्म बदलण्यास सांगितलं गेलं, अशी माहिती आता समोर येते. 8 जणांनी मुंबई नका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून 6 जणांना अटक झाली आहे. नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. हे सर्व संशयित आरोपी नाशिकमधील असल्यानं त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. त्यामुळे या तपासात काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचं असेल. दरम्यान या 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 2 दिवसांची कोठडी आज संपणार असून या सगळ्यांना आज न्यायालयात हजर केलं जाईल. नाशिकमधील या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या टेक्निकल कंपनीमध्ये अशा प्रकारे गोष्टी घडणं हे धक्कादायक आहे. या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास केला जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि
या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे. नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील तरुणी आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीची HR अश्विनी चैनानीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. नाशिक क्राईम ब्रांचकडून तिची सुमारे 4 तास चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर गुन्ह्याच्या अनुषंगानं नोटीस बजावून तिला सोडण्यात आले. पुढील तपासासाठी पुन्हा हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले. नाशिकमध्ये घडलेली घटना ही कॉर्पोरेट जिहाद असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय. तसंच त्यांना नाशिक पोलिसांचे आभार देखील मानले. नाशिकमध्ये घडलेली घटना ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, SP-चं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन. आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे. सोलापूरच्या मंगळवेढ्यातील एका गावात बालविवाहाला कायद्यानं बंदी असताना 14 वर्षीय मुलीचा बालविवाह करण्यात आलाय आणि दुर्दैवानं 4च महिन्यात या अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे. अल्पवयीन नवविवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आलाय. त्यामुळे या मुलीनं टोकाचं पाऊल उचललंय. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा पती, सासू सासरे यांना अटक केली आहे. त्यांना सध्या न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुलीचा बालविवाह झालाच कसा याची पोलीस चौकशी सुरू आहे. सदरची मुलगी अल्पवयीन असताना तिच्याशी लग्न केलं. त्यानंतर तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध केले आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याबाबत गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये त्या नवविवाहित महिलेचा नवरा आणि तिच्या सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. किरकोळ भांडण कधी विकोपाला जाईल आणि त्यातून नेमकं काय घडेल याचा काही नेम नसतो. अशात एका 50 रुपयाच्या वादानं वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये होत्याचं नव्हतं केलंय. 2022 मध्ये केवळ 50 रुपयांसाठी झालेल्या भांडणानं एकाची हत्या झाली होती. त्यानंतर तब्बल 3.5 वर्षानंतर या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. ही घटना 30 जुलै 2022 मध्ये घडली होती. घटनेनंतर प्रकरण कोर्टात गेलं. अनेक साक्षी पुरावे झाले आणि अखेर आता आरोपीला शिक्षा झाली आहे. आरोपी सचिन गोलू पेंदाम यांनी मृतक याला 50 रुपये त्याच्या पत्नीकडून उधार घेतल्याच्या कारणावरून वाद केला होता. माननीय न्यायाधीश साहेबांनी सगळे पुरावे गृहीत धरल्यानंतर आणि आरोपीचंही म्हणणं युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. धुळे शहरात बनावट दारू निर्मितीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंबिका नगर परिसरातील एका शेडमध्ये इम्पेरियल ब्ल्यू दारू तयार करणारा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेनं उद्ध्वस्त केलाय. या कारवाईत 1,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रवींद्र महाजन या आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. त्याने आमच्याकडून खूप मोठी 3 लाख 2 लाख अशी अमाऊंट घेतलेली आहे आणि त्याने नोकरीचं आमिष दिलं. पण गेले 4-5 महिने आम्ही त्याच्या मागे फिरतोय. त्याने आम्हाला नोकरी दिलेली नाही. फक्त आम्हाला घरी बोलवतोय, घरातली कामं, चहा बनवा, पाणी द्या, मुलाला सांभाळा, हेच त्याचे 4-5 महिने चालू आहे ना. त्याने मानसिक आणि शारीरिक सुद्धा त्रास दिलेला आहे. त्याने आम्हाला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. आता हे सगळं आम्हाला असह्य झालं. त्यामुळेच आम्ही इथे आलोय. त्याला आम्ही गेले 2-3 आठवडे झालं पैशाची मागणी करत आहोत, जे आम्ही त्याला दिलेले आहेत. तो आम्हाला फक्त टाळतोय, आमचे फोनही घेत नाहीये. 3 लाख रुपए दीजिए, आपको ग्राउंड भी नहीं देना पड़ेगा, आपको कोई रिटर्न एग्जाम भी नहीं देनी पड़ेगी. आप डायरेक्टली अपॉइंटेड हो जाओगे एज ए CBI ऑफिसर. जो स्पेशल 26 की मूवी थी वो इस तरह उल्लासनगर में ये चल रहा था सब कुछ. इवन वो लोगों ने 4 जगहों पे रेड भी मारी हुई थी. लोगों से 3-3 लाख रुपया, किसी से 5 लाख रुपया, किसी से 10 लाख रुपया, किसी से 12 लाख रुपया. और इसके अंदर बहुत सारे मिनिस्टर्स और इनके सब लोगों के साथ उसके फ़ोटोज़ भी थे. हाल फिलहाल तो कुछ 60-70 लाख का फ्रॉड सामने आ रहा है. लेकिन अगर पुलिस प्रॉपर इन्वेस्टिगेशन करेगी
तो देखा जाएगा तो कम से कम ये करोड़ों के ऊपर ये फ्रॉड जाएगा। कोल्हापुरात लग्न ठरवल्याच्या बहाणा करून तरुणाची 1,82,000ची फसवणूक करण्यात आली आहे। पन्हाळा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झालाय। गोलिवडे इथल्या प्रवीण सर्जेराव अतिरगे या तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे। लग्न सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर मुलीचा लग्नासाठी अचानक नकार आला, परंतु त्यानंतर मुलींना पैशांची वेळोवेळी गरज असल्याचं सांगत पैसे घेतले, परंतु त्यानंतरही लग्नास नकार असल्याचा निरोप देण्यात आला आणि त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर प्रवीण यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। मुंबईच्या कुलाबा सेशन्स कोर्टाकडून पोलिसांना चकवा देत पळून गेलेला हरिसर अँथोनी जोसेफ हा आरोपी अखेर बोळिंज पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। विशेष म्हणजे चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादामुळेच त्याचा पर्दाफाश झालाय। आरोपीनं पोलिसांच्या हाताला झटका देत कोर्टाच्या आवारातून पलायन केले होते। या घटनेनंतर कुलाबा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। दरम्यान बोळिंज परिसरात एका चहाच्या टपरीवर पैशांच्या कारणावरून त्याचा वाद सुरू होता। त्याचवेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या मार्शल पथकाला संशय आल्यानं त्यांनी त्याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान तोच कुलाबा कोर्टातून पसार झालेला आरोपी असल्याचं स्पष्ट झालंय। 2007, 2012, 2019 आणि 2022 असे 4 वेळेस या व्यक्तीला तडीपार करण्यात आलेला आहे। 4 वेळेस या व्यक्तीला तडीपार करण्यात आलेला आहे। म्हणजे तो हार्डकोर असा क्रिमिनल आहे आणि अगदी कौशल्यपूर्ण आमचे जे ऑफिसर आहेत यांनी तपास म्हणजे त्याच्याकडे विचारपूस करून म्हणजे त्याचं नाव आयडेंटिटी उघड केलेली आहे आणि हा असा पळून गेलेला आरोपी आहे, याला ताब्यात घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।